तर महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची चढाओढ नाही, प्रवीण दरेकर यांनी विरोधकांना उत्तर दिलंय। मोदी शहांचं शिंदेंवर भावासारखं प्रेम आहे असंही दरेकर म्हणाले। शिंदे मेहरबानीवर जगणारा नेता नाही असंही दरेकरांनी म्हटलंय। मंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि 5 तारखेला शपथविधी होईल अशी सुद्धा चर्चा आहे। पण दुसऱ्या नंबरसाठीच अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे का? मला वाटतं कुठल्याही पदासाठी रस्सीखेच नाही, 1 नंबरसाठी पण नाही आणि 2 नंबरसाठी पण नाही। शेवटी आम्ही हे राज्य चालवत असताना महायुती म्हणून चालवणार आहोत। महायुतीतला प्रत्येक पक्ष हा 1 नंबर आहे, प्रत्येक पक्ष 2 नंबर आहे। नक्की संजय राऊत टीका करतात। संजय राऊत म्हणतात की शिवसेना फोडली म्हणून 2.5 वर्ष मेहरबानी म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं। या टीकेकडे कसं पाहतात, याला उत्तर कसं देणार? नाही, मला वाटतं संजय राऊतांची अशीच बडबड त्यांच्या पक्षाचा जो काही ऱ्हास झालाय त्याला कारणीभूत आहे आणि तरी संजय राऊत अजून दुरुस्त होत नाहीत। त्यामुळे त्यांना पूर्णपणे पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला मातीमोल करण्याचा त्यांचा विचार त्या ठिकाणी दिसतोय। कुणाच्या उपकाराखाली किंवा मेहरबानीखाली जगणारा नेता एकनाथरावजी शिंदे नाहीत। निवडणुकीचे जे निकाल आले त्यानंतर आता एकनाथ शिंदे लाडके भाऊ राहिले नाही केंद्रीय नेतृत्वाचे भाजपच्या। पंतप्रधान जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यावेळेला आपलेपणाची वागणूक या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी दिले। माननीय अमितभाईंनी सुद्धा भावासारखं प्रेम त्यांच्यावर केलंय। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।